छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर शिवशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, अहिल्यादेवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय बाळाप्पा मोरे, राजभाऊ मोरे, नितीन बापू मोरे, त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील, सर्व उपस्थित या ठिकाणी सर्व बांधव, आजचा हा आपल्या गावातील जयंतीच्या निमित्तानं सगळेजण उपस्थित राहिलेत। सगळ्यात मोठा आनंद मला याचा झालेला आहे, मी अनेक वेळा या ठिकाणी येऊन गेलो जयंतीला। प्रत्येक वेळेस जयंतीला आल्यानंतर इथं मुली आणि महिला असतात, ह्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होत आहे। खरं तर आपण सगळ्या बहुजन समाजानं हे गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्या घरातल्या महिला आपण कुठं नेल्या पाहिजे आणि कुठं नाही नेल्या पाहिजे। आपल्याकडनं ती जर चूक सुधारलो आपण किंवा दुरुस्त केली तर कदाचित प्रत्येक घरामध्ये जी काही संकट असतात त्याच्यावरती मात करण्याची ताकद खऱ्या अर्थानं कुठनं निर्माण होत असेल तर ती महापुरुषांच्या विचारांमधनं होती आणि महापुरुषांचे विचार महिलांपर्यंत गेले पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं ही पहिल्यांदा आपण इथं शिकायचं। दुसरा मुद्दा असा आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांच्या कामाचा नेहमी आपण उल्लेख करतो की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं। संविधान लिहिलं म्हणजे काय झालं, संविधान निर्माण केलं म्हणजे काय झालं। आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की संविधान दिलं म्हणजे इंग्रज गेले होते आणि आपल्याला एक मतदानाचा अधिकार आला आहे। मी त्याच्यापेक्षा पुढं जाऊन असं सांगेन, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं भारताचं आणि संविधान तुम्हाला आम्हाला दिलं, तर सगळ्यात मोठे उपकार बाबासाहेबांनी कुणावर केले असतील तर ते महिलांवर केले। काय महिलांवरती उपकार केले तर अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 70-75 वर्ष अमेरिकेमधल्या महिलांना मताचा अधिकार नव्हता। बाबासाहेब आंबेडकर असे आहेत की ज्या दिवशी घटना या देशाची दिली त्याच दिवशी महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं मताचा अधिकार दिला। मताचा अधिकार महिलांना देणारे जगातले एकमेव असतील कोण तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्याच्यामुळं बाबासाहेबांनी घटना देण्याच्या सोबत महिलांना जसा अधिकार दिलं तशाच पद्धतीनं बाबासाहेबांनी आणखी एक प्रस्ताव मांडला होता किंवा त्याला मंजुरी सुद्धा करून घेतली। ज्यावेळेस इंग्रज होते त्यावेळेस कोणती त्या इंग्रजांकडनं काम करून घेतलं बाबासाहेबांनी, तर ज्यावेळेस या देशामध्ये इंग्रज होते आणि जगभरामध्ये जवळपास 14 तास काम करावं लागायचं। किती तास काम करावं लागायचं पहिलं? 14 तास। 14 तासावरच्या कामाचे तास हे 8 तास कुणी केले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहेत। हे एवढं मोठं सगळ्या श्रमिक वर्गावरती उपकार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्याचबरोबर आणखी बाबासाहेबांनी काय केलं असेल तर बाबासाहेबांनी या देशामध्ये समानता आणली। कोणती समानता आणली? लोकशाहीच्या माध्यमातून आपण सगळेजण लोकशाहीमध्ये राहतोय। असं आहे का की आपल्या देशामध्ये एखादा मोठा व्यक्ती आहे, पैसेवाला आहे, लय मोठा प्रतिष्ठित आहे म्हणून त्याला 2 मतदान करता येते, 4 करता येते, 5 करता येते, आणि एखादा गरीब आहे रोज उठलं की लोकांच्यात कामाला जातोय त्याला 1च मतदान करता येते? आहे का असं? ही समानता बाबासाहेबांनी आणली। म्हणजे व्यक्ती मोठा छोटा, लहान गरीब श्रीमंत, उच्च नीच अशी कुठलीही त्या ठिकाणी भेदभाव न करता बाबासाहेबांनी समान अधिकार दिला, तो म्हणजे मताचा दिला। या सगळ्या गोष्टी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण सुद्धा त्या जातीच्या हिशोबानं सगळ्यांना दिलं। आत्ताच सरांनी या ठिकाणी उल्लेख केला, ज्या SC आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा डाव या ठिकाणी या मनुवादी व्यवस्थेनं मांडलेला आहे। म्हणजे काय करणार SC मध्ये? अ ब क ड ई करणार आहेत। अ ब क ड ई म्हणजे झालंय असं, आता तुम्ही जर बघितलं असलं तर 2014च्या आधी एखादा समाज, एखादं गाव, एखादी व्यक्ती एखाद्या मागणीसाठी जर आंदोलन करत असलं तर ती फक्त मागणी मंजूर व्हायची किंवा नामंजूर व्हायची, त्याला ती वस्तू मिळायची किंवा नाही मिळायची। म्हणजे समजा एखादा गाव रस्ता करा म्हणून आंदोलन करत असलं तर ती रस्ता व्हायचा किंवा नाही व्हायचा असं व्हायचं। म्हणजे मुद्दे समजून घेण्यासाठी काही लक्षात घ्या। पण 2014च्या नंतर काय झालं या व्यवस्थेनं, इथल्या राजकीय लोकांनी असं पद्धत पायंडा पाडला नवीनच। कोणता पायंडा पाडला? एखादा व्यक्ती, एखादा समाज, एखादं गाव, एखादं कुणी असेल ती जर मागणी कुठली मागत असेल तर तिला प्रतिडाव तयार करायचा। म्हणजे तुम्ही बघा 2016च्या दरम्यान मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरला।
आणि मराठा समाज आरक्षणासाठी उतरला, काय अडचण होती का आरक्षण द्यायला? द्या किंवा न द्या एवढाच विषय आहे ना. सरकारच्या हातात काय आहे, द्यायचं किंवा नाही द्यायचं. परंतु त्याच मोर्चांना सरकार पुरस्कृत प्रतिमोर्चे काढले. त्याचबरोबर आता मराठा समाज आरक्षण मागतोय, काही कारण नसताना, कुठल्या समाजाचा द्वेष भांडण नसताना त्या ठिकाणी दुसरा समाज त्यांच्या विरोधात उभा करण्याचं काम फक्त राजकारणाच्या स्वार्थासाठी केलं गेलं. ही लक्षणं कशाच आहे ती? म्हणजे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो आपल्याला काय करायचं आहे, त्या गोष्टीशी काय आम्हाला घेणं देणं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनांवरती होत असतो. ह्याची झळ आपल्याला बसत असती. फक्त ती कुणाला लवकर बसती, कुणाला उशिरा बसती, परंतु ही झळ प्रत्येकाला बसत असती. मी त्याचं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आत्ताच्या घडीला कांद्याचा काय भाव आहे? 5 रुपयाने कांदा जाते का नाही? एक आंदोलन मला दाखवा झालेलं कांद्यासाठी, कांद्याला भाव वाढलं म्हणून. का होईना गेली आंदोलन? कारण तुम्हाला सगळ्याला जातीमध्ये धर्मामध्ये गुंतवून ठेवलंय. तुम्हाला तुमच्या मूळ प्रश्नाकडे येऊच द्यायचं नाही. आज अशी परिस्थिती आहे, सुदैवानं आपलं गाव महाग